नागपुर के गणेशपेट थाना क्षेत्र में गोवंश तस्करी का मामला सामने आया है। पुलिस ने कार्रवाई करते हुए 7 गोवंश बरामद किए हैं। इस मामले में आरोपी अयान हमीद सैयद और विजय सोनवने को गिरफ्तार किया है, जबकि मुख्य आरोपी तनवीर कुरैशी की तलाश जारी है। पुलिस को मिली जानकारी के अनुसार आरोपी गोंदिया से गोवंश लेकर नागपुर के मोमिनपुरा क्षेत्र में पहुंचे थे। खास बात यह है कि गोवंश को महिंद्रा झाइलो वाहन में लाया गया, जिस पर प्रेस लिखा हुआ था। पुलिस अब इस पहलू पर भी जांच कर रही है कि इस मामले में किसी प्रेस से जुड़े व्यक्ति की भूमिका तो नहीं है। मामले की आगे की जांच जारी है। नमस्कार, मी पे पांडुरंग जाधव, गणेशपेठ पोलीस स्टेशन, नागपूर सिटी। आमच्याकडे दिनांक या घटनेच्या अनुषंगाने अपराध क्रमांक 145/25/26 कलम 281 125 11 आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम यासह महाराष्ट्र मोटार वाहन नियम या सर्व कायद्याच्या अनुषंगाने आपण सर्व कलमांचा समावेश केला आहे त्या गुन्ह्यामध्ये। तर घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 10/5/2026 रोजी पहाटे 4 ते 5 दरम्यान गीतांजली चौक या ठिकाणी एक गोवंश वाहतूक होत असल्याबाबतची माहिती तिथल्या पब्लिकला मिळाली होती। त्यांनी ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। त्या गाडीमध्ये जे असले जे ड्रायव्हर आहेत त्यांनी ती गाडी जास्त जोरामध्ये चालवून आणि स्वतःच्या जीवाला आणि इतरांच्या जीवाला सुद्धा धोक्याच्या शर्यतीने चालवल्यामुळे ती गाडी डिवायडरला डॅश झाली आणि त्या गाडीचं आणि त्या आतल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे। तर या प्रकरणी तो जो चालक आहे त्याचं नाव आहे अयान हमीद सय्यद। त्याचं वय 21 वर्ष, राहणार रजेगाव गोंदिया। आणि त्याच्यासोबतचा जो दुसरा मुलगा होता त्याचं नाव आहे विजय पेंडार सोनवणे। तो आहे कटंगी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेशचा। तर ही जी गाडी होती या गुन्ह्यामध्ये वापरली ती आहे महिंद्रा झायलो कार आहे, ती MH04DW 9833 काळ्या रंगाची। या गाडीमध्ये एकूण 7 गोवंश ते वाहतूक करताना मिळून आले। त्या अनुषंगाने तसेच त्या गाडीच्या वरती प्रेस देखील लिहिलेला आहे। तर त्यामुळे त्या प्रेसच्या अनुषंगाने कोणी त्यात संबंधित व्यक्ती आहे का हा सुद्धा तपास आम्ही करत आहोत। यातील 2 व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। आणि यातला जो मुख्य आरोपी आहे तनवीर कुरैशी, ज्याने गोंदियामधील जो बैल बाजार असतो त्याच्यातून हे जनावर विकत घेतली होती असं समजतं आहे। आणि ते जनावरे तो घेऊन ह्या गाडीमधून मोमिनपुरापर्यंत ते वाहतूक होत होती। बरीचशी कामगिरी हे माननीय CP सर तसेच DCP सर राहुल मदने सर, ACP कोतवाली तसेच आपल्याकडे आता जे गणेशपेठ पोलीस स्टेशनचा जो स्टाफ आहे सर्व अधिकारी त्यांच्याकडून केलेला आहे।